3 दिवसानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे समोर आले आहेत आणि वाल्मिक कराडांबद्दल भूमिका मांडली आहे। बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापलेलं आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी केली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे। दरम्यान वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून धनंजय मुंडे विधिमंडळात दिसले नाहीत। आज अखेर त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे। धनंजय मुंडे म्हणाले, हत्येचं समर्थन कोणीही करू शकत नाही आणि त्यामुळे या प्रकरणातील सर्वच आरोपी अटक झालेले आहेत। जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमची सर्वांचीच होती, त्यात आरोपी अटक झालेत। SIT नेमण्यात आलेली आहे। CID नेमल्यानंतर अगदी शेवटपर्यंत त्याचा तपास होणार आहे। कोण होतं, काय होतं, आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ एक पोलीस अधिकाऱ्यासोबत हॉटेलमध्ये चहा पित आहेत असा व्हिडिओ समोर आलाय। तो व्हिडिओ सर्व चॅनेल्सवर पाहिलेला आहे। या सर्व गोष्टी तपास यंत्रणेनं काढणं गरजेचं आहे। या प्रकरणात मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री बोलले आहेत। मकोका लावायचा आहे असं प्रकरण बीड जिल्ह्यात आहे। त्याही प्रकरणात मकोका लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे। आता मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर निवेदन दिलेलं आहे। यामुळे स्वाभाविक यामध्ये सगळ्यांचं समाधान झालेलं आहे। या प्रकरणाला माझ्याशी जोडणं, माझ्यावर आरोप करणं या सदनात अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत। या सर्व प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे असंही मुंडे यांनी म्हटलेलं आहे। पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की विरोधी पक्षनेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही, पण त्यांनी हे सांगितलं असतं की वाल्मिक कराड नेमकं नागपुरात कुठे आहे तर तेही काम पोलिसांनी केलं असतं, त्यांनाही अटक झाली असती। या आरोपींनी जशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे। माझ्या सहकार्याच्या संबंधामध्ये जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचं उत्तर जर आदरणीय मुख्यमंत्री देणार असतील तर या प्रथा परंपरेप्रमाणे मी सदनात उपस्थित राहिलो नाही। याच्या पलीकडे दुसरं कुठलं काय एक लक्षात येतं की विरोधकांनी काही बोललं की मग माझ्याकडनं काहीतरी जाणार, मग त्यामध्ये नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार। त्यामुळं एकदा काय दूध का दूध पाणी का पाणी कळावं आणि ते माननीय मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून कळालेलं आहे। एक लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून म्हणतोय की हे व्यवहारातनं झालेलं भांडण आहे, ज्यातनं अतिशय निर्गुण हत्या ही संतोष देशमुखांची झाली आणि अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। त्यामुळं जवळजवळ सर्वच आरोपी आता त्यात अटक झालेले आहेत आणि जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमच्या सर्वांचीच होती, आता त्यात आरोपी अटक झाले, त्याच्यात SID नेमलेली आहे। CID नेमल्यानंतर आता याच्यामध्ये फार शेवटपर्यंत त्याचा तपास होणार आहे। कोण होतं, काय होतं, आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ सगळ्या चॅनलवर बघितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणेनं काढणं गरजेचं आहे। मकोका लावण्यात आलेला आहे आणि गुंडगिरी कुठेतरी संपवायची असेल नाही, यामध्ये मकोका लावण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काय बोलले या प्रकरणातच मकोका लावायचा आहे का आणखी असे प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या खऱ्या लोकांना मकोका त्याही ठिकाणी लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे। पण आता जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन या गोष्टीवरती केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वांचं समाधानी आज झालेलं आहे। विरोधक कुठेतरी आरोप करत आहे आपलं नाव त्याशी जोडत आहे, माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं, तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत। त्यामुळे शेवटी पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणेमध्ये आहे। आता त्यांनी ही केस पण CIDकडे दिलेली आहे। या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे।
लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही, पण त्यांनी हे जरी सांगितलं वाल्मिक कराड कुठं आहे, तर तेही पोलिसांनी काम केलं असतं, त्यांना अटक केली असती. तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? तुम्हाला काय वाटते, काय कारवाई झाली पाहिजे? हे बघा, या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.